आणि 31 डिसेंबर 2025 जर कोणी रिटायर्ड होत आहे तर या माणसाचं फिक्सेशन कसं होईल? सरळ सरळ निवृत्ती वेतन करताना शेवटच्या 10 महिन्याच्या मूळ वेतनाची सरासरी, शेवटच्या 10 महिन्याच्या मूळ वेतनाची सरासरी किंवा शेवटच्या मूळ वेतनाचे 50% याच्यापैकी जे अधिक असेल ते झालं आपलं पेन्शनचं फिक्सेशनचं पहिलं रूप. शेवटच्या 10 महिन्याच्या वेतनाची सरासरी, मूळ वेतनाची सरासरी किंवा शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या 50% हे झालं आपलं निवृत्ती वेतन. आणि मग त्याच्यावर तुमचं जे काही महागाई भत्ता वगैरे असेल ते वेगळे प्रश्न आहेत. मग जर ज्याची 10 महिन्याच्या वेतनाची सरासरी समजा 72,578 असेल आणि शेवटचं वेतन 73,130 असेल तर पेन्शन फिक्स होते 36,565 रुपये, असं त्याचं सूत्र आहे सरळ सरळ. म्हणजे मी मूळ धरलं होतं त्याचं 71,000 रुपये. त्याचं कसं असते 71,000 रुपये 6 महिन्याचं वेतन, 4 महिन्याचं वेतन आणि 6 महिन्याचं वेतन 73,130. याचं ॲव्हरेज येते 7,25,780. एक तर त्याची 50% काढायच्या, 10 महिन्याच्या मूळ वेतनाची सरासरी काढायची किंवा शेवटच्या वेतनाच्या 50% याच्यापैकी जे अधिक असेल ते आपलं पेन्शनचं मूळ वेतन. हे सोपं सूत्र आहे. कुटुंब निवृत्ती वेतन